तर नमस्कार मित्रांनो, तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. भावानं मी आज तुमच्यासाठी खास वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ एडिटिंग काइनमास्टर प्रोजेक्ट फाईल यावर घेऊन आलो. भावानं या व्हिडिओमध्ये आपल्याला PLP फाईल लागणार आहेत. तर या आधीचा कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर तिथं आपण 6+ PLP फाईल दिल्या आहेत. तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तरी तिथे जाऊन तो व्हिडिओ पहिला पार्ट 1 बघा आणि त्यानंतर हा पार्ट 2 आहे. जर भावानं आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भावानं यामध्ये जे फाईल तुम्हाला दिलेलं आहे त्यामध्ये काइनमास्टर प्रोजेक्ट फाईल आहे. तर त्या फाईलला पासवर्ड आहे. तरी पासवर्ड हा व्हिडिओमध्ये दिलेला आहे. व्हिडिओ कोणी स्किप करू नका आणि तुम्हाला सगळं एकदम सोप्या पद्धतीने सर्व संपूर्ण सांगितलेलं आहे. आणि जर आपल्या चॅनलवर टेलिग्रामला कोणी जॉईन झालं नसेल तर टेलिग्रामला पण जॉईन व्हा. तिथं आपले दररोजचे अपडेट असते. इंस्टाला पण फॉलो करा. इंस्टाची पण ID तुम्हाला दिलेली आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं काइनमास्टर ओपन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, मी जे तुम्हाला काइनमास्टर प्रोजेक्ट फाईल दिले आहे ते यामध्ये इम्पोर्ट कशी करायची हे तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा क्रिएट न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. क्रिएट न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं इम्पोर्ट म्हणून ऑप्शन दिसेल वरच्या साईडला, बघू शकता. ते इम्पोर्टमध्ये जायचं आहे. इम्पोर्टमध्ये गेल्यानंतर जे मी तुम्हाला जे प्रोजेक्ट फाईल दिले आहे, जे फाईल दिल्या त्यामध्ये प्रोजेक्ट फाईल आहे ती ओपन करायची आहे पासवर्ड टाकून. पासवर्ड हा व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर त्यानंतर ती फाईल अशी ओपन करायची. त्यावर क्लिक केल्यानंतर हे इम्पोर्ट होऊन जाईल. तर मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यात सोप्या पद्धतीने दिलं आहे. तुम्ही यामध्ये फक्त जे मी तुम्हाला दिलेले आहेत आधीचे ज्या PLP फाईल दिल्या आहेत 6+, त्या फक्त याच्यामध्ये इम्पोर्ट म्हणजे रिप्लेस फक्त करून घ्यायचं. तुम्हाला जास्त काही चेंजेस करायचे नाहीत. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बनवण्यास सोपे जाईल. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, जर PLP फाईल कोणाकडे नसेल या व्हिडिओमधली तर तुम्हाला हे आधीचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघा पूर्ण आणि त्यामधल्या ज्या PLP फाईल आहेत त्या डाउनलोड करून घ्या. तर सगळ्यात पहिल्यांदा काय येतं, इथं वाळके आणि गवळी हे बघू शकता. ही इमेज आहे. तर याचं टाईम ड्युरेशन वगैरे बघू शकता. मी सगळं सेट करून दिलेलं आहे. इथं बघू शकता 6 सेकंदाचं टाईम ड्युरेशन. सर्व सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं काय एक गवळी, वाळके आणि गवळी ही इमेज आहे PNG, त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे सिम्पलीरित्या रिप्लेसवर जायचं आहे. हे रिप्लेसवर गेल्यानंतर ज्या तुम्ही फोल्डरमध्ये सेव्ह केल्या इमेज PNG इमेज त्यावर क्लिक करायचं आहे. तर मी ह्या फोल्डरमध्ये सेव्ह केलं आहे. तर इथं बघू शकता, इथं वाळके आणि गवळी यावर क्लिक करतो. तर सिम्पलीरित्या हे झालेलं आहे रिप्लेस होऊन. जर तुम्हाला ह्याच्यात थोडी इमेजची साईज वगैरे चेंज करायची असेल तर तुम्ही इथे चेंजेस वगैरे करू शकता आणि तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर याला मी एक ओव्हरले इफेक्ट दिला आहे, बघू शकता. हा बघू शकता, हा ओव्हरले इफेक्ट आहे. तर ओव्हरले इफेक्ट आहे तर त्याला पण ॲड केलं आहे. त्याला ब्लेंडिंग म्हणून आपण ओव्हरले दिला आहे, बघू शकता. सिम्पलीरित्या तर ते PNG आहे ते आपण सेंड टू बॅक करायचे, बघू शकता. सेंड टू बॅक केल्यानंतर थोडा इफेक्ट येऊन जाईल इमेजला, बघू शकता. हे अशी इमेज होऊन जाईल. त्यानंतर आपण दुसरी PNG घ्यायची आहे. ते PNG ही मुलीच्या नावाची आहे त्यामुळे रिप्लेसमध्ये जायचं आहे. नंतर ते जयश्री हे बघू शकता. हे PNG तुमचे ॲड झाले. त्यानंतर जे तुम्हाला ओव्हरले इफेक्ट सगळं ॲड करून दिलं, फक्त इथं PNG ॲड करायचे तुम्हाला रिप्लेसमध्ये जा. आता हे जरा इमेजला व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला इफेक्ट येणं झाला आहे. त्यासाठी काय करायचं आहे, ही जे ओव्हरले इफेक्ट आहे तो 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि इथं सेंड टू बॅक मानायचं आहे, बघू शकता. सेंड टू फ्रंट मानायचं आहे, बघू शकता. इफेक्ट हा
आलेलं दिसेल तुम्हाला. तशा या पद्धतीने सर्व इमेजला आपण तसं करून घ्यायचं आहे. तर चला आपण सर्व चेंजेस करूया. सर्व इमेज आपण ॲड करून चेंजेस वगैरे करूया. रिप्लेसमध्ये जायचं. शुभ आणि 3 डॉटवर त्यानंतर फ्रेंड करायचं. बघू शकता भावांनो, व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे, ते व्हिडिओ स्किप करू नका. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. भावांनो, पासवर्ड व्हिडिओमध्ये दिला आहे, तरी व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. बघू शकता. त्यानंतर इथे ओव्हरले इफेक्टवर जायचं आहे, ब्रिंग टू फ्रंट असं करायचं आहे. बघू शकता तुमच्या टेक्स्टला थोडा इफेक्ट येईल. बघू शकता. तर आता हे आपले सर्व इमेज वगैरे ॲड करून झालेत. आता ह्याच्या पुढचा व्हिडिओ आपण हा फिल्मरामध्ये ट्रान्झॅक्शन इफेक्ट देणार आहे. त्यासाठी आपल्याला इथे हा व्हिडिओ इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. इथं बघू शकता ही साईज वगैरे तुम्हाला पाहिजे तसं हे करू शकता. त्यानंतर सेव्ह ॲज व्हिडिओ यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे तुम्ही बघू शकता हा तुमचा प्रोजेक्ट इम्पोर्ट होईल. भावांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओचा PLPचा पार्ट 1 हा तुम्हाला दिलेला आहे, ते लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही पहिला पार्ट बघू शकता. हे बघू शकता आपली फाईल सेव्ह झालेली आहे. त्यानंतर सगळ्यात बॅक यायचं आहे. परत बॅक आल्यानंतर आपल्याला दुसरा फिल्मोरा हे ॲप ओपन करायचं आहे. फिल्मोरा ॲप ओपन केल्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टवर जायचं आहे. न्यू प्रोजेक्टवर गेल्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टवर जायचं आहे. न्यू प्रोजेक्टवर गेल्यानंतर इथं इम्पोर्टमध्ये जायचं आहे. इथं बघू शकता हे इम्पोर्टमध्ये गेल्यानंतर जे आपण 6 सेकंदावर लेयर ठेवले आहेत त्याच्या थोडं जरा पुढं जायचं आहे आणि स्प्लिट करायचं आहे आपल्याला. तर बघू शकता इथं थोडं पुढं जायचं आहे, नाव तिथं इथे स्प्लिट करायचं आहे प्रत्येक. तर बघू शकता प्रत्येक 6 सेकंदानंतर थोडं स्प्लिट करायचं आहे. बघू शकता 20 इथं बघू शकता. सगळीकडे स्प्लिट करून घेतल्यानंतर स्प्लिट करून घ्यायचं आहे. बघू शकता हे सर्व स्प्लिट करून घ्यायचं आहे. स्प्लिट करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला ट्रान्झॅक्शन इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, तिथं आयकॉनवर क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला इफेक्ट वगैरे येऊन जातील. एक मिनटं. आता असं नेट चालू ठेवायचं. त्यानंतर इफेक्ट इथं झूममध्ये जायचं आहे. झूमवर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता लोडिंग चालू आहे. झूममध्ये बघू शकता. तर आपण झूममध्ये हा 3 नंबरचा ट्रान्झॅक्शन इफेक्ट दिला आहे. बघू शकता हा
किंवा 4 नंबरचा, तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही ट्रान्झॅक्शन आपण 4 नंबरचा द्यायचा आहे आणि इथं अप्लाय टू ऑल करायचं आहे. म्हणजे सर्व ट्रान्झॅक्शन इफेक्ट हे सगळ्या इमेजला सारखे दिसतील आणि ते दिसल्यास पण चांगले होईल. बघू शकता ट्रान्झॅक्शन इफेक्ट सर्व म्हणजे एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसणार आहे तुम्हाला, बघू शकता. त्यानंतर इथं आपलं सॉन्ग ॲड करायचं आहे. हे सॉन्ग तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲड करायचं आहे, कारण इथं कॉपीराईटचा इश्यू असतो, त्यामुळे आपण काही सॉन्ग ॲड करणार नाही. ते सगळं झाल्यानंतर इथे एक्सपोर्टमध्ये जायचं आहे. एक्सपोर्टमध्ये गेल्यानंतर ही साईज वगैरे तुम्हाला 4K पाहिजे 2K पाहिजे ते टाकू शकता आणि इथं प्रो एक्सपोर्ट म्हणायचं आहे. प्रो एक्सपोर्ट केल्यानंतर तुमची फाईल ही गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तर भावांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. तर जर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.